मेरे पिताजी यहीं पे क्यों अदृश्य हुए? यही अपना मूल है बेटा, हमारे पूर्वज यहीं पर थे। वो एक बड़ी दंत कथा है। कैसी दंत कथा? कांतारा हा असा चित्रपट होता की 16 बजेटमध्ये त्याने 450 करोड रुपयाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं. पण कांतारा चॅप्टर 1 हा सिक्वेल नसून हा प्रिक्वेल आहे. म्हणजेच कांताराच्या आधीची कहाणी म्हणजेच कांतारा, पंजुर्ली, कुलिका यांची कहाणी ते काय आहे कांतारामध्ये हायलाइट होतो तो सर्कल. कांतारामध्ये आपण शेवटच्या अर्ध्या तासामध्ये जितकं गुंतलो होतो की शिवाच्या अंगामध्ये गुलिका अवतरतात आणि ते गावकऱ्यांना वाचवतात आणि त्यानंतर शिवाच्याच अंगामध्ये पंजुर्ली अवतरतात आणि शेवटी जे आपल्याला वराह रूपम गाणं ऐकायला मिळतं आणि त्यानंतर शिवा पण त्याच ठिकाणी जाऊन गायब होतो. ह्या पद्धतीने आपण कांतारामध्ये बघितलं होतं आणि खरं तर कांताराच्या त्या अर्ध्या तासावर ही कहाणी असं आपण थोडक्यात म्हणू शकतो आणि नाही पण, कारण कांतारा हा एक असा चित्रपट होता जो सध्याच्या काळातला बऱ्यापैकी आणि त्यामध्ये एक मोठे लोक कुणाच्या तरी जमिनीवरती किंवा गरिबांच्या किंवा आदिवासी लोकांच्या जमिनीवरती कसा हक्क सांगायला बघतात. कारण जंगल, निसर्ग हे सगळं मानवाचं आहे आणि पण आधुनिक जगतात जे जगत आहे त्यांच्यापेक्षाही जास्त हक्क त्या जंगलावरती आदिवासी लोकांचा आहे. कारण ते त्या निसर्गाला पूजून तिथं राहतात, ना की आपल्यासारखं त्या निसर्गाचा ऱ्हास करून त्या निसर्गाला पायदळी तुडवून तिथं आपण ज्या पद्धतीनं आपला हक्क गाजवायला बघतो त्यापेक्षा जास्त हक्क हा आदिवासींचा आहे. आणि त्याच आदिवासी किंवा त्याच जंगलात राहणाऱ्या, जंगल पूजणाऱ्या त्या लोकांची कहाणी आहे. सगळ्यात पहिला आपण पंजुर्ली आणि गुलिका यांच्याबद्दल बोलूया. खरं तर खूप जणांना लक्षात येत नाही की पंजुर्ली आणि गुलिका नेमकं कोण, नेमकं काय. तर गुलिका म्हणजे पार्वती देवींनी थोडक्यात दत्तक घेतलेला पुत्र असतो. त्याची ताकद किंवा त्याचा विध्वंस इतका मानतो की भगवान शंकर त्याला पृथ्वीवरती जाऊन लोकांचं रक्षण करण्यासाठी पाठवतात. आणि तशाच पद्धतीने पंजुर्ली हा विष्णूचा अंश आहे. सतीदेवींच्या राखीतला एक दगड जो विष्णूंनी पृथ्वीवरती फेकला होता त्यातूनच पंजुर्ली अवतरित झाले होते आणि पंजुर्ली हे विष्णूचे अवतार, तर कुलिका हे शिवाचे किंवा पार्वतीचेच अंश आहेत. आणि त्यांची ही कहाणी आहे की ते कशा पद्धतीनं या पृथ्वीवरती लोकांचं संरक्षण करतात. आणि कांतारा चॅप्टर 1 हा त्याच पद्धतीनं चालू होतो. ते म्हणजे लहान शिवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना, गावकऱ्यांना विचारतो की माझे बाबा याच सर्कलमध्ये कसे काय गायब झाले. आणि त्या सर्कलची कहाणी सांगताना गावकऱ्यातील तो जो मेन व्यक्ती असतो जो ही कथा सांगतोय, ती कथा सांगताना तो आधी ते देव कसे काय आपल्या पृथ्वीवरती अवतरले हे आपण सीन मधून पण पाहू शकतो. आणि ते कथा आपल्याला ऐकायला पण मिळते की कुलिका आपलं संरक्षण करण्यासाठी आणि पंजुर्ली देव हे आपली संपन्नता वाढवण्यासाठी किंवा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या पृथ्वी तलावर अवतरलेले आहेत. खरं तर त्यामाग पण एक कहाणी अशी आहे की पंजुर्ली आणि कुलिका यांच्यामध्ये काही काळानंतर वाद होतो किंवा असं मोठं विध्वंस भांडण लागतं थोडक्यात. आणि त्यावेळी सुद्धा पार्वती देवी पृथ्वीवरती अवतरतात आणि त्या दोघांना सांगतात की तुमच्या या भांडणामुळे या पृथ्वीवरती खूप विध्वंस माजलेला आहे. खरं तर तसा विध्वंस न व्हावा म्हणून तुम्हाला या पृथ्वीवरती भगवान शंकर आणि भगवान विष्णूंनी पाठवलं आहे. तर तुम्ही दोघांनी एकत्र मिळून एकानं संरक्षण आणि एकानं मार्गदर्शन करावं आणि या मानवजातीला पुढे घेऊन जावं, अशा पद्धतीनं ती एक कथा आहे. आणि ती पूर्ण कथा आपल्याला चॅप्टर 1 मध्ये बघायला मिळत नाही, पण थोडक्यात पंजुर्ली आणि कुलिका हे देवानी पाठवलेले अंश आहेत आणि ते संरक्षण करण्यासाठीच आलेले आहेत या पृथ्वी तलाचे आणि पृथ्वीवरच्या लोकांचे, ते आपल्याला दिसतं. आणि कथा चालू होते, कदंब राजाच्या राजवटीतील ही कथा आहे आणि ती कथा चालू होते आणि आपल्याला बघायला मिळते की तो कदंब राजा या जंगलाकडं म्हणजे देवाच्या सुंदरबनकडं म्हणजेच कांताराकडं तो राजा आपलं वर्चस्व करण्यासाठी येत असतो आणि त्या कांतारमधील लोकांना तो ठार मारून टाकतो. कांतारमध्ये आपल्याला जी पवित्र शिळा बघायला मिळते ज्यावरती एक त्रिशूल कोरलेलं असतं, ती पवित्र शिळा कुठून आली हे आपल्याला या कांतारा चॅप्टर 1 मध्ये दिसतं. ती एका पाण्याच्या प्रवाहामध्ये एका मुलीला सापडते आणि ती मुलगी त्याचं पूजन वगैरे करू लागते. पण त्याच वेळी कदंब राजा तिथे येतो आणि सर्वांना मारून टाकतो आणि जे त्यांना उपयोग आहे गुलामी करण्यासाठी त्यांना ते घेऊन जातात. आणि अशा पद्धतीने ही कथा चालू होते. त्यानंतर आपल्याला बघायला मिळते की पंजुर्ली देवता किंवा त्या देवतांपैकी एकच जे त्या जंगलाचे किंवा त्या लोकांचे संरक्षण करत असतात तेही त्या राजाच्या हाती सापडतात. आणि त्यानंतर राजा त्यांना मारणार असतो त्याआधी त्यांना तो देव बोलवतो म्हणजे त्यांच्या पुढे त्याच्या बटव्यातले मसाले पडतात आणि मसाले बघून राजा खुश होतो आणि त्या मसाल्यांच्या शोधात त्या देवाला घेऊन तो जंगलामध्ये जातो आणि तो देव त्याला त्याच ठिकाणी घेऊन जातो जिथं पंजुर्ली
किंवा कोलिका अवतरले होते आणि तिथे एक मोठा खड्डा निर्माण झालेला होता आणि त्या खड्ड्याजवळ घेऊन जातात आणि तिथून आपल्याला दिसतंय की पंजुर्ली तिथून बाहेर येतात त्या खड्ड्यातून आणि त्या सर्व सैनिकांना मारून टाकतात. पण कदंबाचा मुलगा त्यातून वाचतो आणि तो परत राज्यात जातो, तिथे राज्य करू लागतो आणि तो राज्य करताना सांगतो की कांतारामध्ये इथून पुढे कोणीही जाणार नाही, तिथे एक ब्रह्म राक्षस आहे जो सर्वांना मारून टाकतो. आणि त्यामुळे कांताराचं एक भयावह अशी कहाणी पूर्ण राज्यभर पसरलेली असते आणि त्यामुळे कांताराकडे कोण जात नाही. मला ते जे कारण आदिवासी आहेत त्यांची भरभराट होऊ लागते. भरभराट इन द सेन्स की बाबा ते त्या मर्यादित राहतात आणि सुखी समाधानी आयुष्य जगत असतात. महाराजाचा आता जो काही पुत्र असतो तो या जंगलामध्ये परत यायला बघतो, कांतारमध्ये यायला बघतो, पण तो भिवून तिथून निघून जातो कारण हे आदिवासी त्या जंगलाचं रक्षण करत असतात आणि ते असं छोट्या पद्धतीने करत असतात की त्यांना वाटतं की हा ब्रह्मराक्षस आहे आणि त्या पद्धतीने ही कथा चालू लागते. ही कथा खूप अशी गुंतलेली वगैरे नाही, खूप सरळ सोपी आणि आपण बघू शकतो की ऋषभ शेट्टीने यात किती कष्ट घेतलेले आहेत किंवा ज्या पद्धतीने ते सेट तयार केलेला आहे 2022 ते 2025 3 वर्षामध्ये त्यांनी काय काय केलं हे आपल्याला त्या पडद्यावरती बघायला मिळतंय आणि खूप समाधान होते की असा डिवाइन म्हणजे एक श्रद्धेवरती आधारित या अशा जगतात की जिथं सगळ्यांना सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा म्हणून घ्यायच्या असतात, तिथं एक श्रद्धेवरील चित्रपट अशा पद्धतीनं मोठा होते. म्हणजे कांतारा चॅप्टर 1 मध्ये जवळजवळ 125 करोडचं बजेटमध्ये फक्त आठवड्याभरात 450 करोडचं कलेक्शन कांतारा चॅप्टर 1 केलेलं आहे. आणि ते का केलेलं आहे तर बाबा श्रद्धेचा विषय घेऊन बनवलेले चित्रपट आणि जिथं लोकांना वाटतं की अंगात येणं वगैरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत किंवा पजेस होणं हे सगळ्या म्हणजे खोट्या गोष्टी आहेत, तिथं असे चित्रपट चालणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्या पद्धतीनं त्याचं रेखाटन करणं, त्या पद्धतीने त्या गोष्टींवरती विश्वास ठेवायला लावण्यासाठी जी कथा आणि त्यामागचं जे व्हिज्युअलायझेशन आहे ते सगळ्या गोष्टी इथं कांतारा चॅप्टर 1 मध्ये ऋषभ शेट्टी आणि त्यांच्या टीमनं घडवून आणलेले. काही ऍक्शन सीन्समध्ये स्लो मोशन किंवा त्या ऍक्शन सीन्स हायलाईट करण्यासाठी जिथं स्लो मोशन होतं तिथं म्हणजे ते ग्लिच वाटतो की बाबा कोणत्या तरी रस्सीच्या सहाय्याने वगैरे ऋषभ शेट्टी किंवा इतर लटकलेले आहेत. त्या अशा गोष्टी थोड्या बारीक सारीक पहिल्या आपल्याला इंटरव्हलच्या आधीच थोड्या कुठं खटकतात, पण इंटरव्हल नंतर ज्या पद्धतीनं VFX ग्राफिक्स आणि या सगळ्यांची जोड ज्या पद्धतीने घडवून आणल्या त्यामध्ये दिसणारे सगळे जे ॲनिमल्स आहेत ते सगळे ॲनिमल्स कशा पद्धतीने त्यांनी रिप्रेझेंट केले आहेत हे म्हणजे अगदी हॉलिवूडला लाजवेल अशा पद्धतीचं VFX आपल्याला या चित्रपटात दिसते. आणि ते ज्या पद्धतीने ते सीन क्रिएट केलेले आहेत ते तर एकच नंबर. आणि ते सीन आणि या सगळ्या गोष्टी बघताना आपण ह्या बारीक सारीक गोष्टी विसरून जातो आणि बारीक सारीक गोष्टी जर थोडं बजेट वाढवून किंवा अजून थोडं एक्सपर्टीज घेऊन ह्या जर गोष्टी झाल्या तर हॉलिवूडच्या तोडीस तोड हा कांतारा चॅप्टर 1 बनलेला आहे. आणि तो कांतारा चॅप्टर 1 आम्ही तुम्हाला न सांगता तुम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या मोठ्या पडद्यावरतीच, ना कुठली पायरेट किंवा ना कुठल्या OTT वरती जाऊन, तर हा चित्रपट मोठ्या पडद्यावरती बघण्यासाठीच बनलेला आहे. आणि त्यातलाच एक चित्रपट म्हणजे कांतारा चॅप्टर 1 आणि तुम्ही प्रत्येकाने तो बघायला पाहिजे. हा चित्रपट भारतातील जवळजवळ सगळ्या मुख्य भाषांमध्ये प्रदर्शित झालेला आहे 2 ऑक्टोबरला आणि तो सर्वत्र प्रदर्शित पण झालेला आहे. आणि मी सांगितलं त्या पद्धतीनं आठवड्याभरात 450 ते 500 करोडचं कलेक्शन कांतारा चॅप्टर 1 केलेलं आहे. म्हणजे कांताराचं बॉक्स ऑफिस कलेक्शन होतं ते आत्ता आठवड्याभरातच या चित्रपटानं पूर्ण केलेलं आहे. या कथेतली काही हायलाईट आहेत म्हणजे जे ऋषभ शेट्टींचं कॅरेक्टर आहे ते मुख्यतः एक दैवी अवतार किंवा एक देवाचा अंश म्हणून या पृथ्वी तलावरती आले. कारण त्याच खड्ड्यामध्ये आतमध्ये पण जिथं पंजुर्ली अवतारले होते त्याच खड्ड्यामध्ये हे एक लहान लेकरू म्हणून त्या आदिवासींना सापडतं आणि त्या लेकरूच्या भोवती त्याचं म्हणजे रक्षण करणारा तो वाघ म्हणजे दुर्गा मातेचा पार्वतीचा तो वाघ आपल्याला या चित्रपटात सर्वत्र दिसतो. जिथं जिथं आपल्याला ऋषभ शेट्टींच्या कॅरेक्टरला वाचवण्यासाठी किंवा जिथं जिथं ऋषभ शेट्टींच्या कॅरेक्टरला अवघड जातं तिथं तिथं हा वाघ प्रकट होतो आणि ऋषभ शेट्टींना आणि बाकी सगळ्यांनाच वाचवतो आणि ते आपल्याला या चित्रपटात हायलाईट होऊन दिसतं. आणि तो वाघ किंवा त्याच्या डोळ्यातील चमक आपण बघू शकतोय की किती बारीक आणि किती मस्त पद्धतीनं ग्राफिक्स आणि VFXचं प्रदर्शन आपल्याला यामध्ये दिसते. त्यानंतर
इथं पण जसं कांतारामध्ये आपल्याला शेवटच्या अर्ध्या तासामध्ये इतकं खेळवून ठेवलं होतं की आपल्याला वाटलं की त्या अर्ध्या तासावरतीच हा सगळा खेळ आहे पुढच्या सगळ्या म्हणजे कांताराच्या युनिव्हर्सचा. पण तसं नसून एक वेगळी कथा, एक वेगळा अँगल, एक वेगळा इतिहास या सगळ्याला धरून ते ग्राफिक्स, ते सिनेमॅटिक लुक्स आणि ते सीन्स ज्या पद्धतीनं एकत्र केले ते बघता हा चित्रपट म्हणजे कमीत कमी 1000-1500चं बॉक्स ऑफिस कलेक्शन नक्की करेल असं मला वाटते. आणि तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आणि कांतारा चॅप्टर 1 तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला पण सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांतारा चॅप्टर 1 चा शेवटचा अर्धा तास किंवा शेवटचा पाऊण तास ऋषभ शेट्टींनी आपल्याला या 3 वर्षात फक्त एक ट्रेलर आणि एक पोस्टर या व्यतिरिक्त काहीच दिलं नव्हतं. त्यामुळे त्यांचा उद्देश असा होता की आपण लोकांनी किंवा प्रेक्षकांनी त्या गोष्टींवरती बोलावं, ना की वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळे ट्रेलर्स आणि वेगवेगळे पोस्टर्स प्रदर्शित करून त्याचे कहाणी थोडी लोकांच्या पुढे यावी असं त्यांचं मत नव्हतं. तर यावेळी त्यांनी ही स्ट्रॅटेजी वापरली होती की लोकांनी त्याबद्दल बोलावं. आणि ज्या पद्धतीनं आपल्याला ट्रेलर दिसला होता, ट्रेलरमध्ये पण आपल्याला खूप काही गोष्टी दाखवल्या नव्हत्या. थोडक्यात एक आदिवासी जमात, एक राजा आणि राज्य मिळवण्यासाठी, किंवा जसं पहिला एक कथा होती की बाबा मोठा एक व्यक्ती, राजांचे वंशज ते आपली जागा मिळवण्यासाठी परत त्या लोकांना त्रास देत आहेत वगैरे, या अशा पद्धतीचेच एक कन्सेप्ट तोच असला तरी कथा वेगळी आहे, सेट वेगळा आहे, बाकी सगळ्याच गोष्टी एन्व्हायरमेंट वेगळा आहे, आपल्याला बघायला मिळतो तो काळ वेगळा आहे. ज्या पद्धतीनं त्या गोष्टी एकत्र घडवून आणताना 3 वर्षे कशी काय लागले असतील हे आपण त्यात बघू शकतोय. आणि या सगळ्या गोष्टींचं एकत्रित मिश्रण म्हणजे कांतारा चॅप्टर 1, आणि ते तुम्ही नक्की बघायला पाहिजे. आणि शेवटच्या अर्ध्या तासातलं मी सांगत होतो की शेवटच्या अर्ध्या तासामध्ये ज्या पद्धतीनं ते सीन क्रिएट केलेत, आणि ऍक्शन सीन्स बद्दल बोलताना तर ऍक्शन सीन्स हे स्वतः ऋषभ शेट्टी सरांनी स्वतः केलेत. एका डायरेक्टरला खरं तर ज्यावेळी तो सीन फ्रेमिंग म्हणजे त्याच्या डोक्यात जे असतं की ह्या पद्धतीनं हा सीन फ्रेमिंग झाला पाहिजे, त्या पद्धतीनं ऋषभ शेट्टीने ते घडवून आणले हे आपल्याला दिसतंय. आणि त्यांची टीम असेल, डीओपी वगैरे या सगळ्यांनी कशा पद्धतीने ते एकत्र येऊन केले हे आपल्याला चित्रपटात बघायला मिळते. आणि असे चित्रपट एक डायरेक्टरच त्या चित्रपटाचा मेन लीड आहे, आणि ते फ्रेमिंग या सगळ्या गोष्टी एकत्र बसवणं खूप अवघड गोष्ट आहे. तरी पण ती यात जमल्या, आणि VFX ग्राफिक्स यांच्यासोबत त्या फ्रेमिंगला परत ऍडजस्ट करणं किंवा ज्या पद्धतीने ते डोक्यात आहे त्याच पद्धतीने ते उतरवणं हे आपल्याला शेवटच्या अर्ध्या तासात किंवा पाऊण तासात अगदी म्हणजे हा चित्रपट कधी संपूच नाही, किंवा ती लढाई किंवा ते जे काय आपण बघतोय ते इतकं उतरते. आणि आपल्याला शेवटला बघायला मिळते की आपण कांतारमध्ये बघितले की फक्त आपल्याला पंजुर्ली आणि गुलिका हे वेगवेगळ्या काळात एकाच व्यक्तीच्या आत आपल्याला दिसतात. पण यामध्ये आपण शेवटी बघू शकतो की पंजुर्ली आणि कुलिका हे 2 वेगवेगळे दैवत 2 वेगवेगळ्या व्यक्तींच्या आतमध्ये प्रकट झाल्यात, आणि त्या आपल्याला त्या आपलं कांताराचा आपण अँथम म्हणू शकतो वराह रूपम त्या गाण्यामध्ये परत ते आपल्याला दिसतात. ते कशा पद्धतीनं त्यांचे जे हावभाव असतात आणि ते संरक्षण करण्याची किंवा मार्गदर्शन करण्याची, एकत्र बांधून ठेवण्याची ज्या काय त्या गोष्टी हावभावातून दावल्या जातात त्या आपल्याला यात बघायला मिळतात. आणि शेवटची लढाई हे खरं तर कोणीच तुम्हाला सांगायला नाही पाहिजे, किंवा ती न फोडण्यासारखी गोष्ट आहे. ती तुम्ही प्रत्यक्ष मोठ्या थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावरतीच बघायला पाहिजे. आणि नक्की कांतारा चॅप्टर 1 बघायला जावा. आणि बऱ्यापैकी मी पण सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्यात, बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. आणि कारण हा चित्रपट फक्त आणि फक्त मोठ्या पडद्यावरती बघण्यासाठीच आहे, आणि तो तिथंच बघायला पाहिजे. तुम्ही पण नक्की बघा. धन्यवाद.